नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी आपण आज व्हिडिओ शूट करीत आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता, आपण माझ्या या शेतातील कपाशीचा आणि तुरीचा हा प्लॉट आहे। आपण SRT पद्धतीने या ठिकाणी कपाशी आणि तुरीची लागवड केलेली आहे। मागील वर्षीचे आपले जे जुने बेड होते त्याच बेडवर आपण इथं कपाशी आणि तूर लागवड केलेली आहे। या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची नागाटी केलेली नाही, रोटावेटर केलेले नाही। तसेच तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता, आपल्या तुरीची आणि कपाशीची क्वालिटी पण इथं बघू शकता किती छान प्रकारे आहे। आणि कपाशीला पातं फुलांची संख्या पण तुम्ही इथं बघू शकता। हे बघा, तुरीचे पण झाडाची डेव्हलपमेंट एकदम चांगली झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही कपाशी पण बघू शकता किती छान प्रकारे आहे। या ठिकाणी आपण SRT पद्धतीनेच घेवड्याची पण लागवड केलेली आहे। इथं घेवड्याची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे आहे। फुलांची संख्या पण तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आहे। पण अति पाऊस सुरू असल्यामुळे फार फुलांची गळ झालेली आहे, त्याच्यामुळे शेंगांचं प्रमाण थोडं कमी आहे। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी सोयाबीन आणि तूर SRT पद्धतीने घेतलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता SRT पद्धतीमुळे किती शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होतो। या ठिकाणी आपण बघू शकता, हे बघा, सोयाबीनला किती चांगल्या मोठ्या प्रमाणावर बुडापासून ते टोकापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्या सोयाबीनमध्ये आणि तुरीमध्ये हे बघा केवढा प्रचंड गवतसुद्धा आहे। आणि एवढं गवत असूनसुद्धा, तना असूनसुद्धा तुम्ही आपल्या कपाशीची, आपले तुरीची आणि सोयाबीनची तर क्वालिटी पण बघू शकता। आणि सोयाबीनला किती चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत हे पण इथं तुम्हाला प्रत्यक्ष हे बघा डोळ्यांनी तुम्हाला बघू शकता आपण। हे बघा, झिरो बजेट शेती, कुठल्याही प्रकारचं आपण या वर्षी नागाटी रोटेटर या क्षेत्राला केलेलं नाही। तुम्ही या ठिकाणी आणखीन बघू शकता, हे बघा किती चांगल्या प्रकारे, हे बघा बुडापासून ते टोकापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत। तसेच या ठिकाणी पण तुम्ही आता बघू शकता कपाशीचा प्लॉट पण आपला किती चांगल्या प्रकारे आहे। क्वालिटी पण बघा, एवढा तण असून सुद्धा किती तण आहे आपल्या कपाशीमध्ये, तरी पण इथं तुम्ही कपाशीची क्वालिटी पण बघू शकता। आणि पातं आणि फुलांची संख्या पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती चांगल्या प्रकारे आहे। असे आपलं 4 ते 5 एकर क्षेत्र आपण SRT पद्धतीने केलेलं आहे। आणि या पिकांसाठी आपण नेटसर्प कंपनीच्या जैविक औषधींचा वापर केलेला आहे। त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता नंबर 1 ची क्वालिटी आहे। कपाशीला पाते आणि फुलांची संख्या आणि बोंडांची संख्या खूप चांगल्या प्रकारे आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी जैविक क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपलं चांगलं जास्तीत जास्त कसं उत्पादन घेता येईल यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। हे बघा, आपण
खालपासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण पाती आणि फुलं लगडलेली आहेत। या ठिकाणी आपण इथं बघू शकता। परत पुन्हा इथं तुम्हाला मी दाखवतो। हे बघा सोयाबीनला किती चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत। आता या सोयाबीन आणि तुरीतील तणांचा बंदोबस्त आपण करण्यासाठी हे बघा इथं तणनाशकाचा वापर केलेला आहे। हे इथं बघू शकता आपण। अशा प्रकारे आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल याच्यासाठी प्रयत्न करीत आहे। ज्या शेतकऱ्यांना आपल्या जैविक औषधी हवी असेल अशा शेतकऱ्यांनी 8007 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती।